विधानसभा माऊलीच्या पालखीचं आगमन सातारा जिल्ह्यात झालंय, काय सांगा? निश्चितपणानं सालाबादप्रमाणे याही वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या खंडाळा तालुक्यातील पाडेगावमध्ये पालखीचं आगमन हे अतिशय आनंददायी, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं आगमन झालं. मी असेन, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे आणि अन्य या जिल्ह्यातील काही आमदार मंडळी, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, आम्ही सगळ्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत आम्ही त्या ठिकाणी केलं आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ही प्रार्थना केली की यावर्षी संपूर्ण देशभर आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रभर पाऊस समाधानकारक पडू दे आणि जो हा बळीराजा आज कुठंतरी दुष्काळाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय, पाऊस जर समाधानकारक झाला तर निश्चितपणानं जे सातत्यानं मग कधी अवकाळी असेल, कधी दुष्काळ असेल, कधी गारपीट असेल, यामुळं जे राज्यातल्या शेतकऱ्याचं अपरिमित हानी होते, नुकसान होतं, तर समाधानकारक पाऊस पडला तर निश्चितपणानं या राज्यातला शेतकरी हा सुखावेल आणि पर्यायानं जनतासुद्धा सुखावेल, अशा पद्धतीची प्रार्थनासुद्धा या निमित्तानं आम्ही केली. धन्यवाद.